मी म्हणेन साजेल असं हे आयोजन पाहायला मिळतंय ते आयशा स्पोर्ट्स बारापाडा आणि साबीर दळवी आणि त्यांची सगळी टीम यांच्याकडून. सलामीची जोडी आले, एका बाजूला स्ट्रायकर एंडला उभा असेल तो विक्की पाटील, मागच्या सिरीजमध्ये ज्यानं जबरदस्त खेळी केली. नॉन स्ट्रायकर एंडला उभा असेल तो ओमकार पाटील आणि गोलंदाज आहे तो किरण पवार. किरण पवारच्या हातामध्ये चेंडू दिलाय. मी तर म्हणेन स्वतः या ठिकाणी त्यानं चेंडू घेण्याचा प्रयत्न केला किरण पवार यांना. हॅलो, तर नक्कीच या स्पर्धेला आपण पाहतोय खऱ्या तर पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हचे फाउंडर संदीप दादा वास्कर यांच्या माध्यमातून देखील मुरबी संघ आणि त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. PTCच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल बऱ्याचशा स्पर्धांना लाईव्ह कव्हरेज देखील केलं गेलं. आज त्या स्पर्धेचे PTCचे फाउंडर या ठिकाणी संदीप दादा वास्कर यांच्याकडून या ठिकाणी मुरबी संघा देखील खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत करतोय. किरण पवार या ठिकाणी 2 चेंडू फेकतो आणि दोन्ही चेंडू निर्धाव. विकी पाटील मात्र चाच पडतोय. ओ जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र पूर्णपणे संभ्रमात पाडलाय किरण पवारनं. अचूक टप्पा, वेगावरती नियंत्रण आणि पूर्णपणे फसवलं ते विकी पाटीलला. हॅलो, तर या दरम्यान आपण पाहतो आमच्या सिनियर असे चांगले क्रिकेटचे प्रेम व्यक्तिमत्व, चांगलं प्रेम असणारे राजूभाई यांचं या ठिकाणी आगमन झालं. उरणमध्ये सध्या वास्तव्यात खूप चांगलं व्यक्तिमत्व. राजूभाई, तुमचं मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. राजूभाई यांचं त्या ठिकाणी स्वागत करूया. पण चांगला ड्राईव्ह केला आपण पाहिलं या वेळेस. ऑफ ड्राईव्ह केला फलंदाज विकी पाटीलनं. ओळखलं की आता मोठे फटके मारण्यापेक्षा स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. त्यानं 3 चेंडू निर्धाव खेळून काढले आणि त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईक दिली ती ओमकार पाटीलला. ओमकार पाटील एक स्टायलिश फलंदाज आहे, अतिशय आक्रमण करणारा खेळाडू आहे, पण तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे किरण पवार, ज्यानं डोकं वर करू दिलं नाही आतापर्यंत. दिलीप 11 मुरबी संघाच्या फलंदाजांना 4 चेंडू फेकून झाले आणि धावफलकावरती धाव आहे ते केवळ 1. क्षेत्ररक्षणाची विवरचना आखताना इकडून तिकडून क्षेत्ररक्षक पांगल जात आहेत. जे स्ट्रॉंग झोन आहे ओमकारचं डीप फाईन लेग, त्या झोनमध्ये आणलंय अक्षय पवारला. किरण पवार तयार. आपण पाहतोय विकी पाटील आणि ओमकार ही जोडी मैदानावरती मुरबी संघाची. इथे मात्र स्वतः अक्षय पवार चेंडूच्या खाली आणि ज्या झोन मध्ये हा फलंदाज आक्रमण करतो तिथे मात्र क्षेत्ररक्षण लावलं. चेंडू शॉर्ट पिच केला आणि पूर्णपणे फसवलं ओमकार पाटीलला. इथे सुरेख झेड पकडला. मित्र म्हणेन हा क्षेत्ररक्षक जरी उंची कमी असली ना तरी एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे तो अक्षय पवार. किती उंच उडी मारून त्यानं हा झेड पकडला आणि एक मोठा अडसर दूर केला आहे तो दिलीप 11 मुरबी संघाचा. फलंदाज ओमकार पाटील बाद झाला. आता बंटी ठाकूर आणि विकी पाटील ही जोडी खऱ्या अर्थानं मागच्या टुर्नामेंटमध्ये सलामीची जोडी होती, पण इथे ओमकार पाटील आला सलामीला. तो काही न करता बाद झाला. त्यानं आपली विकेट गमावली. 5 चेंडूंचा खेळ संपवला. किरण पवारनं मात्र चांगली कामगिरी केली. त्यानं 1 विकेट मिळवली आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. तोच किरण पवार तयार आहे. तो हा चेंडू यावेळेस मात्र स्केअर लेग पंचाच्या डोक्यावर मारला अक्षय पवार. चेंडूच्या खाली एका हातानं चेंडू पकडण्याचा प्रयत्न करतोय आणि 1च धाव इथे घेतली जाते. बघा क्रिकेट किती झालंय आजकाल. कारण मी आज सकाळी मॅच पाहिली यांची. गावठाण गावदेवी गावठाण या टीमचा कर्णधार संजय सोळंकी आता इक्को होता. पुण्यावरनं खेळून इथे आलेत. म्हणजे रात्रंदिवस क्रिकेट खेळतात. क्रिकेट 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 क्रिकेटचा खऱ्या अर्थानं अतिरेक झालाय मित्र म्हणेन. आणि हे खेळाडू न थकता न थांबता या ठिकाणी चांगला खेळ करतायत आणि प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम करतायत. हे पहिलं षटक संपलं. धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ 1 विकेटच्या मोबदल्यात 2 धावा. जास्त वेळ घेऊ नका. 25 मिनिटांमध्ये जर तुम्ही इनिंग संपवली नाही तर तुम्हाला या ठिकाणी पेनल्टी दिली जाईल, याची आपण नोंद घ्यावी. सावळे टीम, सावळे संघ आपण बघतोय पूर्णपणे यावेळेस पर्पल कलरमध्ये. आणि ऑस्ट्रेलिया ज्या टीमचा दबदबा आहे आता, ज्यांनी भारतीय संघाला 2 T20 मध्ये पराभवाला सामोरं जाण्यास भाग पडलं. दोनही मॅच माझ्या मतानुसार चेसिंग करताना ऑस्ट्रेलियाने जिंकल्या. 190चा पाठला करताना कालची मॅच सहज जिंकली. मला वाटतं मॅक्सवेल हा जो फलंदाज आहे
ज्यानं 100 धावा त्या मॅचमध्ये केल्या 52 चेंडूमध्ये आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 14 धावा असताना उमेश यादव हा सबसेल अपयशी ठरला आणि त्या मॅचमध्ये भारतीय संघानं पराभव स्वीकारला आणि अगोदरची मॅच 6 चेंडू 9 धावा जे क्रिकेटचं गणित आहे जिथे या धावा कधी झाल्या नाहीत, ज्या धावा 6 चेंडूमध्ये 9 असताना 1999च्या वर्ल्ड कपमध्ये मला वाटतं ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेची मॅच झाली त्यावेळेस फ्लेमिंगच्या गोलंदाजीवरती लगातार 2 चौकार मारले लान्स क्लुजनरनं आणि शेवटच्या 4 चेंडूमध्ये 1 धावा असताना दोनही वेळेला मॅच हरली होती आफ्रिका ऑस्ट्रेलिया बरोबर. पण काल तो कीर्तिमान प्रस्थापित केला की 6 चेंडूत 9 धावा होऊ शकतात. हा कीर्तिमान काल परवाच्या मॅचमध्ये प्रस्थापित केला ऑस्ट्रेलियानं. इथे एकूण धावसंख्या झाली ती केवळ 2. एक विकेट मात्र गमावली ओमकार पाटीलची. नितेश कुरंगळे आलाय नवीन गोलंदाज, उंच खुरा असा गोलंदाज आहे, अतिशय वेगानं गोलंदाजी करतो, टप्प्यावरती चांगलं नियंत्रण आहे, चांगलं स्टार्टअप दिलंय या गोलंदाज किरण पवारनं पहिल्या षटकामध्ये एक महत्त्वाचा अडचण दूर केला. इथे मात्र खोलवर टप्पा टाकला, चेंडू यॉर्कर करण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या दिशेनं पूर्णपणे संभ्रमात पाडला बंटी ठाकूर या खेळाडूला. विकी पाटील नॉस्ट्रायकर एंडला उभा आहे आणि बंटी मात्र एका धावेवरती खेळतोय या मॅच मध्ये. चला प्रफुल्ल या ठिकाणी पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. अंपायर यस, पंच हे तिसरा डोळा येतो त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे बघितलं तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. इथे मात्र आपण बघताय फुल टॉस चेंडू होता, खरपूस समाचार घेण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरले फलंदाज बंटी ठाकूर. पंचांनी या चेंडूला पुन्हा एक वार वाईटचा इशारा दिलाय. 2 चेंडू लगातार वाईट टाकतोय हा गोलंदाज. नितेश कुरंगळे थोडीशी लाईन भरकटतोय आणि दोनही या चेंडूमध्ये एकूण धावा आल्यात. हेमंत पाटील आमचे साथी स्कोरर मला सांगतात की 5 धावा आहेत. क्षेत्ररक्षणाची विवरचना आखली जाते. बघा या ठिकाणी प्रफुल्ल केदारी इकडून तिकडून धावण्याचा प्रयत्न करतायत, काहीतरी या सामन्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतात. मुरबी आणि सावळेचे जे बरेच खेळाडू आहेत ज्यांची दोस्ती चांगली आहे, पण क्रिकेटमध्ये बघा किती एकमेकांचे दुश्मन आहेत. म्हणजे आपण या ठिकाणी पाहतोय की क्रिकेट असा खेळ आहे की ज्यामध्ये तुम्ही मैदानाबाहेर एकमेकांचे मित्र, पण मैदानामध्ये आमचाच संघ जिंकणार यासाठी या ठिकाणी आपण बघतोय की प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. पण 25 मिनिटाच्या वरती जर अवधी झाला तर तुम्हाला दंड बसेल याची नोंद घ्या. एकूण धावसंख्या 5 आली आहे. पहिलं षटक या ठिकाणी अतिशय चांगलं हाताळलं गोलंदाज किरण पवारनं आणि त्यानंतर आला नितेश कुरंगळे ज्यानं दोन्ही चेंडू वाईट फेकले. आता मात्र विकी पाटील ऑन स्ट्राईक. हा चेंडू जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू घरंगळ चालला, स्केलक पंचांच्या दिशेने क्षेत्ररक्षक करतो स्लिम उडानचा चेंडू उचलतो. एकच धाव या चेंडूवरती घेतली जाते आणि या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या झाली ती दिलीप स्पोर्ट्स मुरबी या टीमची 6. एक बाद. इथे आपण स्क्रीन पाहतोय मैदानावरती एडी स्क्रीन, प्रेक्षकही मॅचचा आनंद घेत आहेत. आज थंडी थोडीशी जाणवते. तसं पाहायला गेलं तर होळी जर जवळ आली असेल म्हणजे ज्यावेळेस येते त्यावेळेस थंडी कमी होते, पण इथे तर उलटं गणित आहे. आता होळी जवळ आल्यानंतर सुद्धा थंडी वाढत चालली आहे. म्हणजे हा जो वातावरणाचा बदल आहे त्याचा परिणाम या ठिकाणी आम्हाला जाणवतो. कालही थंडी होती पण आज कालच्यापेक्षा जास्त आहे. 6 धावा धावफलकावरती, पण तशी जाणवणार नाही थंडी आज, कारण खेळाडू आणि टीम तेवढ्याच ताकदवान आहेत. गोलंदाज तयार. हा चेंडू लोअर फुलटॉस होता, चांगला फटका सरळ चाललाय वाईड लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली, जोपर्यंत येऊन चेंडू उचलणार तोपर्यंत केवळ एकच धाव पूर्ण केली जाते दिलीप 11 मुरबी संघाकडून. एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या झाली ती 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये केवळ आणि केवळ 7 धावा. दुसरं षटक सुरू आहे. पहिली मॅच मला वाटतं तळोजा टीमनं जिंकली, त्यानंतर जिंकला तो समिधा नागावच्या बरोबर तळोजा संघ जिंकला. पहिली मॅच जीवदानी बामणडोंगरी आणि तिसरी मॅच जिंकली ती दिव्या स्पोर्ट्स चांबार्ली संघानं. आता हा 4था सामना आहे या दोनही टीमच्या दरम्यान, अर्थात दिलीप 11 मुरबी आणि जबरदस्त स्ट्रोक क्षेत्ररक्षक किरण पवार चेंडूच्या खाली आणि यावेळेस मात्र एक मोठा फलंदाज बाद झाला. मागच्या मॅचचा हिरो इथे विकी पाटील आपली विकेट गमावतोय आणि हा मोठा आदरा म्हणेन मी तो दिलीप 11 मुरबी संघाला.
विकी पाटील बाद झाला. इथे महत्वाची विकेट गमावली ती दिलीप 11 मुरबी टीमनं. आणि परी 11 सावळा या ठिकाणी कुठेतरी हौसले बुलंद झालेत, कारण ओमकार पाटील आणि विकी पाटील ही पाटील बंधूंची जोडी मात्र तंबूमध्ये परतवली आहे. आता नंबर 4 वरती आलाय तो संघाचा कर्णधार तारणहार रोशन पाटील मैदानावरती. त्याच्या जोडीला आहे तो बंटी ठाकूर. या जोडीला आता जम बसवावा लागणार. नॉन स्ट्रायकर एंडला बंटी रोशन आहे आणि स्ट्रायकर एंडला उभा आहे तो बंटी ठाकूर. गोलंदाज नितेश कुरंगळे चांगलं काम करतोय आतापर्यंत. कुठेतरी रोख लावलाय. 2 चेंडूंचा अपवाद जर आपण वगळला तर त्यानं महत्वाची विकेट इथे गमावली. इथे आता डिफेन्सिव्ह खेळ करून धावसंख्या उभारावी लागणार. हा चेंडू आल्या आल्या प्रहार पाहायला मिळतोय, पण सुरेख क्षेत्ररक्षण काय झेल पकडला अफलातून किरण पवारच्या हातामध्ये आणि फलंदाज नंबर 3 बाद होतोय तो बंटी ठाकूर. अतिशय सुरेख झेल पकडला चेंडूवरती, अक्षरशः त्यानं झेप घेतली आणि फलंदाजाला बाद केलं ते बंटीला. इथे तिसरी विकेट गमावली ती दिलीप 11 मुरबी टीमनं. धावफलकावरती केवळ धावा आल्यात त्या मात्र 7 धावा आणि विकी, ओमकार, बंटी हे आघाडीचे फलंदाज मात्र बाद झाले. 4 वरती आलेला रोशन पाटील संघाचा कर्णधार आणि नवीन फलंदाज प्रतीक पाटील नंबर 5 वरती असेल तो यावेळेस मात्र स्ट्रायकर एंडला. प्रतीक पाटील आणि रोशन पाटील वरती दारोमदार आहे. अजूनही मुकेश ठाकूर सुरक्षित आहे, त्यामुळे एक चांगली धावसंख्या होण्याची शक्यता आहे मुरबी संघाची, कारण ताकदवान फलंदाज आहेत. शेवटच्या म्हणजे तळापर्यंत चांगली फलंदाजी आहे, पण गोलंदाजी एवढी धारदार होतीये की प्रतिस्पर्धी संघाला मोठे फटके मारू देण्यापासून पूर्णपणे त्यांनी बंधन घातलंय. नितेश कुरंगळे पुन्हा एकदा पंचाला पास करतोय. उजव्या हाताचा गोलंदाज आहे. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करा, फटका होता. क्षेत्ररक्षक झेल पकडला आणि हॅट्रिक मारली या गोलंदाजानं. हॅट्रिक घेतली आहे. लगातार 3 चेंडूवरती 3 विकेट मिळवल्या. पहिले 2 चेंडू खराब टाकले, त्यानंतर मात्र हॅट्रिक मिळवली. 2 षटकं संपली, 4 विकेटचं पतन झालं. 7 धावा धाव फलकावरती दिलीप 11 मुरबी संघाच्या.
त्यानं झेल सोडला त्याच्याकडनं आणि 2 धावा मात्र मिळाल्या त्या फलंदाज रोशन पाटीलला. एकूण धावसंख्या झाली ती 9. तिसरं षटक सुरू असताना सोपा झेल कदाचित या मॅच धावसंख्येमध्ये मोठी भरारी देऊ शकतो. पुन्हा एकदा किरण आपण पाहतो या ठिकाणी किरणनं क्षेत्रखंड थोडंसं बदलण्याचा प्रयत्न केलाय. रोहित केदारीला वाटला हा सोपा झेल आहे मी पकडेन, पण क्रिकेट असा खेळ आहे जिथे सोपे सोपे झेल सुटतात आणि कठीण झेल हे सोप्यामध्ये कन्वर्ट केले जातात. याचंच नाव क्रिकेट आहे. 9 धावा धावफलकावरती. गोलंदाजीसाठी किरण पवार. शांतता पसरली मैदानावरती. ओ बॅटची कडा घेऊन प्रफुल्ल केदारीला चकवा दिला, पण नेम मात्र चुकला तो रितेश मते याचा, ज्यानं डायरेक्ट स्टंपवरती हिट करण्याचा प्रयत्न केला खरा, पण चेंडू थोडासा बाजूने गेला आणि 1 धाव इथे मिळती आहे. एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती 10. आपण पाहतोय किमान 40 धावांपर्यंत मजल मारणं गरजेचं आहे. 40 धावा जर केल्या तर ऑस्ट्रेलियन ताकद असणारी ही टीम आहे खऱ्या अर्थानं. मुरबी टीम, प्रेमनाथ 11 मुरबी ज्या टीमचं नाव आहे प्रेमनाथ 11 मुरबी, पण आज दिलीप 11 मुरबी या नावानं खेळतीये मैदानावर. सुरेख फटका मारलाय यावेळेस फलंदाजानं. 1 धाव घेतली जाते. रोहित केदारी मला वाटतं नाही आहे तो, रोहितच आहे, त्यानं या चेंडूला अडवलं लॉंगॉनला आणि 1 धाव इथे घेतली. एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती ती मुरबी संघाची 11 धावा. 4 विकेट इथे गमावल्यात. 40-45 धावांची गरज आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं की दोन्ही मॅच फार एकतर्फी झाल्या, एकतर्फी लढती पाहायला मिळाल्या, पण ही मॅच मात्र नेट टू नेट फाईट होईल अशी अपेक्षा आहे प्रेक्षकांना. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, जोरदार अपील केलं जातंय, पण पंच तेवढे अनुभवी आहेत. पंचांनी सांगितलं की षटक संपलं. 3 षटकांचा खेळ संपला असताना केवळ धावफलकावरती धावा आहेत त्या 11. 4 विकेटचं पतन झालेलं आहे. डीसी हॅलो. तर नेक्स्ट मॅचसाठी मी विनंती करतो या ठिकाणी जीवदानी बामण डोंगरे आणि वासिद 11 तलोजा टीमच्या संघाने आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. बामण डोंगरे आणि तलोजा टीमच्या संघाने विनंती करतो आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं आहे. 4 ओव्हरची मॅच असेल. नेक्स्ट मॅच आपण बघतो दुसऱ्या फेरीमधील दोन्ही सामने 4-4 ओव्हरचे असतील. तर मी दोन्ही संघाच्या संघाने विनंती करतोय आपण टॉससाठी या ठिकाणी मंचाकडे प्रस्थान करायचा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद रोशन. 3 षटकांचा खेळ संपलाय. यानंतर जी मॅच होईल सेकंड राऊंडची पहिली मॅच जीवदानी बामण डोंगरी आणि वासिक 11 तळोजा या 2 टीम दरम्यान. दोन्ही संघानं एक संघाला पराभूत केलं आणि दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी मजल मारली आहे. आपण पुनश्च एकवार त्यांना निवेदन देऊया की आपण टॉस करण्यासाठी यावं. आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये मी म्हणेन किमान 30 धावांपर्यंत मजल मारावी लागेल. स्लॉग ओव्हरचं षटक असेल आणि या स्लॉग ओव्हरमध्ये आक्रमण हे करावंच लागणार आहे ते दिलीप स्पोर्ट्स मुरबी संघाला. फलंदाज मैदानावरती आपण पाहताय तो शुभम ठाकूर आणि रोशन पाटील. नवीन गोलंदाज सावळे टीमकडनं अमर साळुंखे. नवीन गोलंदाज आहे अमर. बघा रनअप त्याचा यावेळेस तयार आहे अमर. अमर साळुंखे स्ट्रायकर एंडला उभा असेल. तो फलंदाज शुभम. ओ वेगा चेंडू टाकला. शॉर्ट पिच होता, याच्यावरती प्रहार केला जातोय. पहिला चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज नंबर 5 बाद झाला. धन्यवाद डीजे. 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि एक ताकदवान फलंदाज मुरबी संघाचा मुकेश ठाकूर आता मैदानावरती गेलाय, ज्याला उजव्या हाताचा युवराज सिंग म्हणून ओळखलं जातं, ज्याच्याकडनं आता अपेक्षा आहेत मुरबी संघाला. आणि त्याच्या जोडीला आहे तो रोशन पाटीलला त्यानं काहीतरी कानमंत्र दिलाय. जास्तीत जास्त चेंडू माझ्या वाट्याला आले तर आपली धावसंख्या एका चांगल्या स्थितीमध्ये येईल अशी अपेक्षा आहे ती मुरबी संघाला. गोलंदाजी मात्र चांगली होते. थोडा शॉर्टपिच चेंडू होता गोलंदाज अमर साळुंके याचा.
अमरचा हा चेंडू सुरेख होता. यार्कर लाईनचा चेंडू करण्याचा प्रयत्न, पण प्रफुल्ल केदारीने चेंडूला अगदी सहज पकडलं. एकही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. 2 चेंडू मात्र संपलेत. आपण बघताय आपल्या समोर येतो रोहित केदारी. ऑस्ट्रेलिया आफ्रिकाचे जसे खेळाडू असतात ना, उंच आणि एकदम गोरे, तसा खेळाडू आहे, पण त्याच्या हातातला चेंडू मात्र निसटला होता. मगाशी आपण बघितला तो रोहित केदारी, एक चांगला गोलंदाज मला वाटतं सावळे संघाचा. अमर साळुंके पुन्हा एकदा तयार. थोडासा रनअप चुकलाय. रनअप फार जोरात आहे आणि वेगावरती नियंत्रण सुद्धा चांगलं आहे, पण पहिला चेंडू थोडा शॉर्ट पिच टाकला होता. कदाचित त्या चेंडूवरती षटकार किंवा चौकार येईल असं मलाही वाटलं होतं की चेंडू सीमापार गेलाय, पण नंतर समजलं की झेड पकडला. गोलंदाज अमर साळुंके तयार आहे. रोशन पाटील स्ट्रायकर एंडला कर्णधार आहे. इथे मात्र प्रहार केलाय वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून. फलंदाज रोशन पाटीलच्या बॅट मधनं मात्र हा माइटी हिट, खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे. तर या सामन्याला एन्जॉय करत असताना तुम्ही पाहता आमच्या कारपाडा गावचे मित्र विलास घरत यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. मॅचला त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. 17 धावा आता आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. अमरवरती आता प्रहार केला रोशन पाटीलनं आणि 17 धावांपर्यंत पोहोचली ती दिलीप स्पोर्ट्स मुरबी टीम. अजूनही 9 चेंडू बाकी आहेत मला वाटतं या 17चे, कारण या षटकातले 3 चेंडू कदाचित शिल्लक असावे आणि त्यानंतरचं एक षटक. क्षेत्ररक्षण मात्र आता पांगवलं गेलंय. आपण पाहताय गोलंदाज अमर साळुंखे. पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू होता, यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज गरंगळे चाला चेंडू वाडिशला. किरण पवार तसं काही चेंडू म्हणजे हाताला फेविकॉल लागल्यासारखा चेंडू त्याच्या हातामध्ये सहज येतोय आणि एकच धाव मिळतीये. आता स्ट्रायकर एंडला आलाय तो मुकेश ठाकूर, ज्याच्याकडनं अपेक्षा असेल मुरबी संघाला. 7 अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकूण धावा झाल्या त्या 18. या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. ओमकार पाटीलचा बाद झाला. चिंतेचं वातावरण निर्माण झालं मुरबी टीम मध्ये. त्यानंतर लगेचच विकीनं आपली विकेट गमावली. त्यानंतर मात्र एका मागोमाग एक धक्के लागू लागले ते मुरबी संघाला आणि नाजूक अवस्था निर्माण झाली त्यांच्या. आतापर्यंत 19 धावा आल्यात. शेवटचं अजून एक षटक बाकी आणि या षटकातला एक चेंडू बाकी असेल. 19 धावा प्रेक्षक अपेक्षा धरून होते की ओमकार पाटीलकडनं फलंदाजी पाहायला मिळेल. विक्की पाटील पुन्हा एकदा ते जोहर दाखवेल. बंटी त्याला चांगली साथ देईल. त्यानंतर रोशन काहीतरी चमत्कार घडवेल, पण असं काही घडलं नाही आतापर्यंत. आता चमत्कारच घडवावा लागणार तो या फलंदाजांना. शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय का, आणि खरंच चेंडू जातोय सीमारेषे पल्लीकडे. पंचा इशारा करतायत की हा चेंडू येतोय तो मुरबी संघाला 6 धावा. शेकवार आपण जीवदानी बामण डोंगरी आणि वासिक किलेवण तळोजा या टीमच्या संघनायकाला निमंत्रण करूया. आपण टॉस करण्यासाठी यावं. यानंतर आपली मॅच होईल. एकच षटक बाकी आहे. तळोजा टीमचे कॅप्टन उस्मान पटेल पहिली मॅच चालू होण्याच्या अगोदरपासून इथे आहेत. त्यांचं विशेष आपण अभिनंदन करूया. आणि बामण डोंगरी टीमचे कर्णधार पण आले होते, पण खेळाडू नंतर आले, पण त्यांचंही स्वागत आम्ही या ठिकाणी करतो. दोन्ही टीमच्या कॅप्टन या ठिकाणी यायचं आहे. प्रतिस्पर्धी संघ वासिक किलेवण तळोजा टीमचा कॅप्टन उपस्थित आहे उस्मान पटेल, ज्यानं जबरदस्त फलंदाजी केली. त्या उस्माननं मला आल्या सांगितलं की मंदार लवेकर त्यांच्या टीम मध्ये, पण त्याच मंदार लवेकरवरती त्याने आक्रमण केलं. म्हणजे या ठिकाणी आपण बघतोय की अनुभव जरी असला मंदार लवेकरकडे, तरी सुद्धा जो आताचा फॉर्म आहे तो फॉर्म मात्र अबाधित ठेवला उस्मान पटेलनं. आणि मंदार लवेकरला अक्षरशः मी म्हणेन या मॅच मध्ये कुठेतरी विचार करण्यास भाग पाडला. अक्षय पवार आलाय शेवटच्या षटकाकरता. अक्षय पवार स्ट्रायकर एंडला मात्र मुकेश ठाकूर तयार आहे. पहिला चेंडू जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. स्वतः अक्षय तयार होता, असं वाटलं की अक्षय झेल पकडेल. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि एकच धाव. 26 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही एक 15 धावांची गरज असेल मुरबी संघाला,
कारण या मॅचमध्ये जर 40 पर्यंत मजल मारली तर कदाचित ही मॅच 26 झाल्यात. कारण या मॅचमध्ये जर 40 पर्यंत धावसंख्या झाली एक चांगली मॅच होईल. मला आजही मॅच आठवते नावडे आणि मुरबी या दोन टीम दरम्यान. शेवटच्या षटकामध्ये मला वाटतं 6 चेंडू आणि काहीतरी 3 की 4 धावा पाहिजे होत्या. नरेश भोईरनं ती मॅच जिंकून दिली होती मुरबी संघाला. त्यामुळे मॅच कोण जिंकेल शेवटपर्यंत सांगणं कठीण आहे. त्यासाठी मात्र धावा असणं गरजेचं आहे आणि फलंदाज रोशन पाटील आपली विकेट गमावतोय. वरती रोशन पाटील बाद झाला. त्यांना आपलं काम चोख बजावलं मी तर म्हणेन. कर्णधाराला साजेल अशी खेळी केली. 2 षटकार माधवडे त्यांना मारले असतील आणि 2 षटकार त्यांना मारले रोशन पाटीलनं. इथे मात्र कडक प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली आलाय. एक धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. स्ट्राईक रुडेड होईल माहिती होतं प्रफुल्लला पण मात्र फलंदाज बाद होतोय. स्ट्राईक मिळते मुकेशला आणि धावा होत आहेत त्या दिलीप 11 मुरबी संघाच्या 27. धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहता अक्षय पवार आता स्ट्रायकर एंडला. फलंदाज मुकेश आहे. पहिलं षटक फार भेदक फेकलं किरण पवारनं. 2 धावा देताना 1 विकेट मिळवली. त्यानंतर आला नितेश. त्यानंही चांगलं काम केलं. पण इथे मात्र अक्षयला दिले षटक शेवटचं. स्लॉग ओव्हरचा वाईडिशला चेंडू जातोय. मुकेश जास्तीत जास्त आपल्या वाट्याला बॅटिंग घेण्याचा प्रयत्न करतोय पण बाद कोण होणार हे मात्र बघायचं होतं आणि बाद झाला तो फलंदाज मुकेश ठाकूर. धन्यवाद डीजे. 28 धावा असताना विकेट मात्र गमावल्या त्या 8 विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज महेश दळवी मैदानावरती जातोय आणि स्ट्रायकर एंडला उभा असेल तो फलंदाज संकेत पाटील. खांद्याचा उपयोग केला गोलंदाजानं. सुंदर गोलंदाजी अक्षय पवारची. यावेळेस मात्र पूर्णपणे संकेत पाटीलला कुठले संकेत न देता चेंडू सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपला. 28 धावा आहेत. शेवटचा 1 चेंडू बाकी. हा चेंडू सरळ तटवलाय. कदाचित हा चेंडू जातोय का पाहणं गरजेचं. पण किरण पवार चेंडूच्या खाली आणि जिंकण्याकरता गरज आहे ती परी 11 सावळे टीमला 29 धावांची 30 चेंडू मध्ये. पण ही मॅच कशी होणार मॅच मध्ये काय होईल कारण दोन्ही टीम ताकदवान आहेत. मी अगोदरच सांगितलंय जेवढ्या ताकदीची सावळे टीम आहे तेवढ्याच ताकदीची मुरबी टीम आहे. त्यामुळे कोण जिंकेल कोण हारेल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती येतील रोशन पाटील. या मॅच मध्ये कोण जिंकणार हे बघण्यासाठी. यस तर आपण पुढच्या फेरीमधील पहिल्या सामन्याकडे बोलतोय. तर मी विनंती करतो या ठिकाणी तलोजा टीमचा संघनायक त्याचबरोबर बामण डोंगरी टीमच्या संघनायक आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. तर सन्माननीय आदरणीय अतिथी बारापाडा गावचे सामाजिक कार्यकर्ते अमीनजी दाखवेचा विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करायचा. यस उस्मान पटेल तुमचा संघ. त्यानंतर बामण डोंगरी संघ तेजस म्हात्रे आपण या ठिकाणी मंचावरती प्रस्थान करायचं आहे. टॉस होईल आमचे सन्मान्य आदरणीय अमीनजी दाखवे साहेब यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. तर मी बामण डोंगरी टीमच्या संघनायकाला शेवटचा ऑफिशियल कॉल देतोय. आपण लगेच या ठिकाणी मंचाकडे प्रस्थान करायचा. तलोजा टीमचा संघनायक आमच्या सौम्यत जोडले गेलेत. तेजस म्हात्रे बामण डोंगरी टीमचे संघनायक आपण व्यासपीठाकडे प्रस्थान करायचं आहे टॉससाठी. अमीनजी दाखवे साहेब हे देखील आमचे मान्यवर उपस्थित झालेत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तर मी विनंती करेन बामण डोंगरी टीमच्या संघनायक आपण लगेच मंचाकडे या ठिकाणी प्रस्थान करायचं. यस तेजस म्हात्रे हे देखील आमच्या सोबत जोडले जातील. उस्मान पटेल हे देखील आपण बघतो तोडा टीमचे संघनायक. वासित 11
तोलोजा संघ तुम्ही पाहताय आज मात्र या मैदानात खेळताना पाहायला मिळतोय. त्यानंतर जीवदानी बामणनगरी टीम या पण टॉससाठी वारंवार आपल्याला विनंती केली जाते. या ठिकाणी तेजस म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. तर मी त्यांना देखील विनंती करेन आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळायचा. उस्मान पटेल आणि तेजस म्हात्रे हे दोन संघ नायक आहेत. त्यांच्या दरम्यान टॉस होईल. आमच्या सन्मान्य आदरणीय अतिथी अमीनजी दाखवे साहेब, क्रिकेटमध्ये प्रचंड प्रेम असणारे व्यक्तिमत्व, त्यांच्या शुभ हस्ते मात्र या सामन्याला टॉस देखील होताना तुम्हाला पाहायला मिळेल मंचावरती. तर दोन्ही संघांना आम्ही या संपूर्ण टीमच्या आयोजकांच्या माध्यमातून आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आपणास हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा असतील. तर मॅचकडे बोलूया. 29 धाबा या ठिकाणी करायच्यात. लो स्कोरिंग सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. मुरबी विपक्ष सावळा असा सामना. दिलीप 11 मुरबी संघ तर एका बाजूनं परी 11 सावळे संघ. दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो या मॅचसाठी. खूप लो स्कोरिंग सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. या ठिकाणी टॉस देखील होतं मंचावरती. तळोजा आणि बामणनगरी या दोन संघादरम्यान 4 ओव्हरची मॅच असेल. तर मी दोन्ही संघनायकांना विनंती करेन 4 ओव्हरची मॅच असेल नेक्स्ट मॅच. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असणार आहे. त्यानंतर तिसरा सामना तुम्ही पाहिला मागच्या मॅचमध्ये चांबाने टीमनं विजय संपादन केला. इथे मात्र पहिली सरामेर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल सावळे टीमची. यस, बामणनगरी टीमच्या बाजूने टॉस लागलाय. आपला लगेच सामना संपला जो काय निर्णय असेल त्याच्या सुद्धा मात्र तुम्हाला विनंती असेल पण लगेच मैदानात ताबा घ्यायचा. यस, जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावरती विराजमान सन्माननीय अतिथी मान्यवरांचं, सर्वांचं मी या ठिकाणी राजा छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी 2019 या स्पर्धेमध्ये सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. मॅचकडे बोलतोय. 29 धाबा करायच्या मैदानाच्या आतमध्ये परी 11 सावळे संघाला. तर एका बाजूने मात्र या 29 धाबांचा बचाव करायचा आपण पाहतोय मुरबी संघाला. ऑस्ट्रेलियन संघ म्हणून या संघाकडे सातत्याने पाहिलं जातं. इथे मात्र संघर्ष करावा लागेल. मुरबी संघाला नक्कीच एक धाव रोखावी लागेल. तर एका बाजूने मात्र किरण पवार, प्रफुल्ल या दोन खेळाडू मात्र आपल्या संघासाठी एक चांगली बहारदार खेळ साकारावी लागेल. दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतोय. तुम्ही पाहिलं असेल खऱ्या अर्थानं कल्याण डोंबिवली परिसरामधला खासदार चषक ज्या स्पर्धेचं एक आगळे वेगळे पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल. तब्बल 11 बाईक असतील पहिल्या क्रमांकासाठी. आणि त्या स्पर्धेमध्ये देखील मुरबी संघाने 2 सामने देखील जिंकलेत. त्यांना देखील आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा त्या स्पर्धेसाठी. कारण आपला रायगडचा हा संघ आहे. आज मात्र रायगडचं नाव देखील मोठं होतं तुम्हाला त्या स्पर्धेमधून पाहायला मिळेल. तर पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. मागच्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरणारा खेळाडू विक्की पाटील, डावखुरी हाताचा शैलीदार गोलंदाज या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होतोय. तर एका बाजूला मात्र रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला आणखीन एक दर्जेदार खेळाडू किरण पवार येतो स्ट्राईक एंडकडे. तर पहिला चेंडू यावेळेस फेकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज विक्की पाटील. हा चेंडू यावेळेस मात्र गुडघ्याचा वापर केला होता ऑन साइड मध्ये. चेंडूला नक्कीच फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. पहिला चेंडू डॉट फेकला जातो गोलंदाज विकीच्या माध्यमातून. या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतो मुरबी संघाला जर चांगल्या पद्धतीने आपले अस्तित्व टिकवायचं असेल तर चांगले जास्तीत जास्त डॉट चेंडू आणि एका दुसरं विकेट मात्र नक्कीच प्रत्येक इंटरव्हल नंतर प्राप्त करायला लागेल. तेव्हाच मात्र सामना रोमांचक पाहायला मिळेल. यावेळेस मध्ये बॅकफुट गेले आहेत. इनसाइड आउट चांगला फटका येतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतो. गोळीच्या वेगानं सीमा पार 4 धाब्यासाठी चौकार. धन्यवाद डीचे. आपण पाहतो चौकारानं मात्र स्वागत केलं. पहिला चेंडू डॉट नंतर चौकार पाहतो आपण किरणच्या बॅटमध्ये स्टान्स बदलला. रिबसचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. महेश दलबी येतो चेंडू खाली. फलंदाज बाद. पहिला हादरा बसतोय परी 11 सावले टीमला. किरण पवार बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. आपण पाहतो ज्यावेळेस किरण पवारचा विकेट फटका त्यानंतर मात्र टीम मीटिंग देखील बोलावली गेली आहे मुरबी टीमच्या माध्यमातून. हे खऱ्या अर्थानं सांघिक कामगिरी तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक वेळेस नवनवीन डावपेच आखून मात्र समोरच्या संघाला नामोहरण करण्याचा प्रयत्न मात्र सातत्याने मुरबी संघाच्या माध्यमातून होता आपण नेहमीच पाहिला. आज देखील तेवढी चांगली कामगिरी करायला लागेल मुरबी संघाच्या खेळाडूंना. तर एका बाजूने मात्र धावांचा पाठलाग देखील करावा लागेल परी 11 सावले संघाला. मुरबी प्रीमियर लीग देखील चालू आहे. संकेत असेल, प्रतीक डान्सिंग अंपायर देखील तुम्ही पाहिले असेल मुरबी प्रीमियर लीगच्या माध्यमातून.
त्यांना देखील शुभेच्छा देऊया आपण. खूप चांगलं योगदान त्यांचं राहिलं आहे मुंबई प्रीमियर लीगसाठी. यावेळेस मात्र विकीचा हा चेंडू फुलर लेनचा होता. स्ट्रेट टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकला जातोय, बॅक टू बॅक दुसरा हादरा बसतोय, आल्या पावली माघार जातोय फलंदाज या ठिकाणी अक्षय केदारी. बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे तर नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये मात्र विक्की पाटील पूर्णपणे डॉमिनेट करतोय सावळे संघाच्या संपूर्ण फलंदाजांना. तब्बल दुसरा गडी देखील बाद झाला. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. प्रवीण भोजने एका बाजूने मात्र नॉन स्ट्राईक एंड तुम्ही पाहता फलंदाज प्रफुल्ल केदारीला. एक चांगला शरीराची चांगली देहबोली असणारा हा खेळाडू मात्र हा देखील एक आक्रमक असा फलंदाज आपण पाहतोय. सावळे संघाचा नॉन स्ट्राईक एंड कडे सज्ज झालाय. विकीचं जेवढं कौतुक करावं या षटकामध्ये तेवढं कमी असेल. पहिला चेंडू डॉट फेकला, तदनंतर मात्र एक चौकारला, त्यानंतर मात्र विकेट प्राप्त केलं किरण पवारचं आणि 4थ्या बॉलवरती देखील आपण पाहतो या ठिकाणी फलंदाजाला बाद केलाय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठीत झालाय विक्की पाटील हा गोलंदाज. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्टेप आउट झाले त्या. नक्कीच कव्हर्समध्ये खेळण्याचा प्रयत्न केला तर फलंदाज प्रवीण भोजनेनं बॅट आणि चेंडूचा संपर्क आणि आणखीन एक डॉट चेंडू आणि अशा पद्धतीच्या षटकाची फेकी करावी लागेल या सामन्यामध्ये. खऱ्या अर्थानं मुरबी संघाला आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊन ठेवण्यासाठी. तर एका बाजूने मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट सिंगल डबलकडे लक्ष केंद्रित करावं लागेल सावळे संघाच्या फलंदाजांना. रिव्हर्सचा फटका लागवण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषाकडे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण केलं आपण पाहतोय मुकेश ठाकूरच्या माध्यमातून या ठिकाणी चेंडू फील्ड केला गेला. दरम्यान 2 धावा आल्या त्या म्हणजे परी 11 सावळे टीमसाठी आणि या 2 धाब्याने मात्र पहिल्या षटकाचा वाजवी खेळ देखील संपतोय. एका षटकाची समाप्ती संघाची एकूण धावसंख्या धावफलक पाहायला मिळेल ती म्हणजे 2-5 परी 11 सावळे टीम. येस पहिल्या षटकाचा खेळ संपता पण मध्ये 6 धावा धावफलकामध्ये आल्या म्हणजे अजूनही 24 चेंडू आणि 23 धाब्याची गरज असणार आहे. ती म्हणजे तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं परी 11 सावळे संघाला खूप मोठा सामना तुम्ही पाहता. या अशा प्रकारचा सामना आपण खऱ्या अर्थानं पाहिला होता आदईच्या मैदानात. तेव्हा संघ वेगळा होता, ती स्पर्धा वेगळी होती. तिथे संघ होता काउंद्रे आणि त्यांच्या अपोजिट होता प्रेमनाथ 11 मुरबी संघ आणि तिथून मात्र खऱ्या अर्थानं काउंद्रे संघाने तो सामना जिंकला होता. इथे मात्र तशाच पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मुरबी संघाला. आणि काही दिवसापूर्वी आपण पाहिलं असेल जोगावची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये देखील 6 चेंडूमध्ये 4 धावा झाल्या नव्हत्या मुरबी संघासाठी. हे क्रिकेट आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये सातत्य टिकवणं खूप जमेची बाजू आहे. कधीही काही घडू शकतो. त्यावेळेस मात्र तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा देखील करावी लागेल. गोलंदाज यावेळेस येतोय नौका प्रताप नावडेकर. यावेळेस राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू लॉफ केलाय, चांगला फटका येतोय. नो मॅन्स लँड सरळ चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषाकडे. 6 धाब्यासाठी दणदणी षटकार. मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा. तुम्ही बोलवलं मी येतोय. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते. धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र फार स्ट्रोक पाहिला पण प्रफुलच्या बॅटमधून पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. ओमकार चेंडू खाली येतोय. पंचांकडे जोरदार अपील. फलंदाज बाद. आणखीन एक चांगला झटका मिळतोय. मी पहिल्यांदाच म्हटलं होतं वेगवेगळे इंटरव्हल नंतर मात्र विकेट प्राप्त करावं लागेल आणि प्रत्येक वेळेवर मात्र विकेट देखील मिळवतोय मुरबी संघाचे गोलंदाज या ठिकाणी प्रताप नावडेकर याला देखील चांगलं यश मिळालं. फलंदाज बाद झालाय प्रफुल्ल केदारी. मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा. तुम्ही बोलवलं मी येतोय. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. जीव लावून वेड्या परी गाव सोडून गेलात जना. जीव लावून वेड्या परी गाव सोडून गेलात जना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते. तर आपण पाहतो एक चांगला फटका लगावला होता प्रफुल्ल केदारीने. त्यानंतर माझा चांगला कमबॅक तुम्ही पाहता प्रताप नावडेकरच्या माध्यमातून. हा सामना मात्र आपण पाहतो बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही संघ मात्र विजयासाठी आसुसलेले आहेत. लो स्कोरिंग सामना तरी देखील मात्र संघर्ष पाहायला मिळतो मुरबी संघाच्या माध्यमातून. राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडू घेऊन काढलाय अनिकेतच्या बॅटमधून. नक्कीच ऑन साइड मध्ये फटका तुम्ही पाहता. एक धाव अर्जित केले, एक सिंगल आली आहे ती म्हणजे परी 11 सावळे टीमसाठी. या सिंगलने मात्र संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 3 बाद 13 या धावसंख्येमध्ये 3-13 हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. परंतु इथे 3-13 कोणत्या संघाचं होईल याचं हे पाहणं देखील खूप गरजेचं बनलंय. मुरबी आणि सावळे या 2 संघादरम्यान सामना पाहतोय. प्रताप नावडेकर अतिशय वेगवान
गोलंदाजी यावेळेस गुडघ्याचा वापर केलाय, चांगला फटका एक्झिक्यूट केला, डीप बॅक पर स्क्वेअर लेग क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल करतोय, 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धाब्यासाठी येणारा हा सनसनीत चौकार परी 11 सावले टीमसाठी. आपण मध्ये पूर्णपणे आक्रमक पवित्र धारण केलाय फलंदाज या ठिकाणी प्रवीण भोजने. नक्कीच फटका चांगला होता, अजूनही 12 धाब्याची गरज आहे निर्णायक विजयासाठी परी 11 सावले टीमसाठी. अकुटपा चेंडू यावेळेस बॅक पुढे गेलाय, आणखीन एक चांगला फटका येतोय, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये मुकेश चेंडू खाली येतोय, पण तो चेंडू ट्रॅव्हल करतोय, बॅक टू बॅक दुसरा चौकार देतो म्हणजे प्रवीण भोजनेच्या बॅट मधून परी 11 सावले टीमसाठी. धन्यवाद डीजे. आज मात्र प्रत्येक सामना कदाचित एकतर्फा पाहायला मिळतोय. हा सामना देखील पूर्णपणे झुकतोय परी 11 सावले टीमच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 8 डब्याची गरज असताना ती म्हणजे परी 11 सावले टीमला या ठिकाणी निर्णायक विजयासाठी. प्रताप नावडेकर हा चेंडू चौकार हॅट्रिकचा होता, पण सन्मान दिला चेंडूला, चांगल्या पद्धतीने चेंडू ड्राईव्ह केला. ऑपड्राईव्हचा फटका तुम्ही पाहता, क्षेत्राच्या चेंडू खाली तो रोशन पाटील, कदाचित धोका संभवला जाईल. घर फिरले की घराचे वासही फिरतात असं म्हटलं, आणि इथे मात्र सिंगलला तिहेरी अंकामध्ये कन्वर्ट केल्याप्रमाणे दोन्ही फलंदाजांना 3 धावा आल्या धावफलकावरती, आणि इथे मात्र प्रेशर क्रिएट केलं मुरबी संघावरती. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या धावफलती पाहायला मिळेल ती म्हणजे 3/24 परी 11 सावले टीम. शेवटच्या 18 बॉल आणि 5 धाब्याची गरज असताना ती म्हणजे परी 11 सावले टीमला. खूप मोठा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतो. दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले आहेत. जो संघ खऱ्या अर्थानं मागच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनला होता या मैदानावरती, त्या संघाला मात्र या ठिकाणी कदाचित पराभवाला सामोरं जावं लागेल, कारण हे समीकरण आपण पाहतो पूर्णपणे पारड जड पाहायला मिळतो या ठिकाणी. आपण पाहतो परी 11 सावले टीमचं. गोलंदाजी मार्गमध्ये येतो पुन्हा एकदा विकी पाटील, डावखुऱ्या त्याचा शैलीदार गोलंदाज. हा चेंडू अकुट टप्प्याचा होता, या मध्ये चेंडू चांगल्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग लेग क्षेत्र निवडलं होतं, पण इथे मात्र चेंडूची फेकी देखील तेवढी सुंदर पाहायला मिळाली. एक धाव आली ती म्हणजे परी 11 सावले टीमसाठी. या एका धावेवर मात्र संघ जाऊन पोहोचवतो म्हणजे 25 या धावसंख्येवरती. मुरबी संघ आपण पाहिला कालच्या दिवसामध्ये. खरं तर आमचे क्वालिफायर पंच सुनील पाटील सर, त्यानंतर आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालं होतं. त्यांचं देखील आपण नक्कीच स्वागत करू. ते देखील ही स्पर्धा घर बसल्या एन्जॉय करत असतील. नक्कीच तुमचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा सिंगल चांगली रणनीती ऐकली. लो स्कोरिंग सामना या ठिकाणी मध्ये फक्त आणि फक्त 3 धाब्याची गरज असेल ती म्हणजे परी 11 सावले टीमला पूर्णपणे हवी होतं. पण मध्ये सावळे संघ मात्र या ठिकाणी मुरबी संघावरती या सामन्यामध्ये. विकी पाटील पुन्हा एकदा सज्ज होतील. हा कुट्टपा चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूने जास्त टेक ऑफ केलाय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूवर टॉस करतो गोलंदाज विकी पाटील. नेहमीच आपण पाहिला ग्रामीण टेनिस क्रिकेटचा एकंदरीत विचार करता डावखुरे आताचे फलंदाज आणि गोलंदाज नेहमीच घातक मानले जातात, आणि इथे देखील तेवढी चांगली कामगिरी होत असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये विकीच्या माध्यमातून. हा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करतोय. खूप चांगल्या पद्धतीने पॉपिंग क्रीजचा वापर देखील करत असताना गोलंदाज विकी पाटील तुम्ही पाहू शकता तुमच्या टीव्ही स्क्रीनमध्ये. खूप चांगले गोलंदाजी होत्या. अजूनही 3 धाव्याची गरज आहे. आपण पाहतो या ठिकाणी परी 11 सावले टीमसाठी बरेचसे प्रेक्षक मात्र या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. याची डोळा हा क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षक सर्वांचं स्वागत. यावेळेस मात्र रिव्हर्स टिपचा फटका, स्टान्स बदलला, चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होता. इथे मात्र आणखीन एक सिंगल आली आहे ते म्हणजे परी 11 सावले टीमसाठी. समीकरण बदललं गेलं. येणारे काही चेंडू आणि फक्त 2 धाब्याची गरज असणार आहे ती म्हणजे परी 11 सावले टीमला. 13 बॉल 2 धाब्याची गरज तुम्ही पाहताय मैदानामध्ये. विकी पाटील हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. डावखुऱ्या हाताचा अनिकेतसाठी हा चेंडू शरीराचा भेद घेतोय. पंचांकडे जोरदार अपील केली होती. इथे मात्र पुन्हा एकदा सिंगल येईल. अवंताच्या स्वरूपात, लेग बायच्या स्वरूपात धाव येईल. स्कोर इज लेवल. 3 षटकांचा खेळ संपला. 28 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. फक्त आणि फक्त 12 चेंडूमध्ये 1 धाब्याची गरज असणारा ती म्हणजे परी 11 सावले टीमला. तर नेक्स्ट मॅचसाठी आपण दोन्ही संघाने सज्ज राहायचा. बामण डोंगरी, त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी वासित 11 तळोजा संघ. दोन्ही संघांना मी खूप साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट मॅचसाठी. बामण डोंगरी टीमच्या बाजूला टॉस लागला, पण तेजस्वी मात्रे लगेच आपला जो काय निर्णय असा आपण मैदानात ताबा घ्यायचा. तर इथे आपण पाहतो पूर्णपणे लो स्कोरिंग सामना. स्कोर लेवल झालाय. 12 चेंडू आणि 1 धाब्याची गरज. गोलंदाजी मार्गमध्ये गोलंदाज येतोय.
फुलटॉस आहे यावेळेस मात्र चांगला फटका तर विजयी एक धाव पूर्ण केली आहे. हा सामना मात्र पूर्णपणे जिंकलाय परी 11 सावळ टीमनं. परंतु इथे मात्र पराभव स्वीकारावा लागला तर म्हणजे दिलीप 11 मुरबी संघाला. तर दोन्ही संघांना आम्ही नक्कीच या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर मुरबी संघाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील आणि नेक्स्ट मॅच साठी आपण सावळ संघाला देखील शुभेच्छा देऊया. दोन्ही संघांना विनंती करूया आपण लाईन अप करून एकमेकांना हस्तांतरण करायचं आहे. या स्पर्धेचा नियम या नियमांचं तुम्हाला पालन देखील करावं लागेल. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अप्रतिम कामगिरी राहिली आहे. यस ज्यानं 2 षटकं फेकली आणि 1 विकेट प्राप्त केला आणि तब्बल 3 झेल या स्वीकारल्या या सामन्यामध्ये तो किरण पवार ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. कारण आपण पाहिलं या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं चांगल्या फलंदाजांनी झेल टिपल्या तो किरण पवार ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर मी किरण पवार यांना विनंती करतो आपण या मंचावरती. तर सन्माननीय गफूरभाई यांना